हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा इयत्ता 10वीचा इंग्रजी या विषयाचा प्रथम सत्रचा पेपर अभ्यासणार आहोत. पहा, लुक ॲट द स्क्रीन. यू कॅन सी द पेपर ऑन द स्क्रीन. या ठिकाणी पहा, सेक्शन फर्स्ट आहे लँग्वेज स्टडी. फर्स्ट क्वेश्चन ए, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. 8 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. फर्स्ट, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. त्या ठिकाणी बघा, फर्स्ट जे आहे त्या ठिकाणी आपला जी हे लेटर इन्सर्ट करावं लागेल. लार्ज हा वर्ड त्या ठिकाणी तयार होईल. पहा, त्यानंतर सेकंड पहा, फ्रेंड, FRIEND. थर्ड, SPORT, स्पोर्ट. फोर्थ आहे बघा, GOATS, गोट्स. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. क्वेश्चन सेकंड पहा, त्या ठिकाणी पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. ABCD नुसार त्या ठिकाणी आपल्याला ते वर्ड्स लिहायचे आहेत. पहा, क्वेश्चन काय आहे, इम्पॉर्टंट, डार्क, रोड, क्युरिओसिटी. त्याचा आन्सर असेल बघा, क्युरिओसिटी, डार्क, इम्पॉर्टंट, रोड. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पहा, सेकंड त्याच्यामध्ये प्लेंटिवली, परफेक्ट, पेरेंट्स, प्रिटेंडेड. अशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्ड्स आहेत. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला पेरेंट्स हा शब्द लिहावा लागेल बघा. त्याच्यानंतर सेकंड असेल परफेक्ट, थर्ड असेल प्लेंटिवली आणि फोर्थ असेल बघा प्रिटेंडेड. ओके, फर्स्ट पेरेंट्स, सेकंड परफेक्ट, थर्ड प्लेंटिवली आणि फोर्थ असेल प्रिटेंडेड. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये पंक्च्युएट द फॉलोविंग. म्हणजे या ठिकाणी विरामचिन्हांचा तुम्हाला व्यवस्थित वापर करायचा आहे. या ठिकाणी पहा, आन्सर जे आहे या ठिकाणी खाली मी लिहिलेला आहे. शी आस्क्ड मी, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमास, व्हाय डिड नॉट यू कम अर्लियर. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी क्लोज होत आहेत बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमास. तर या ठिकाणी मीच्या नंतर कॉमा द्यायचा आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये तुम्हाला तो जो क्वेश्चन आहे म्हणजे वाय डिड नॉट यू कम अर्लियर तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पंक्च्युएशनचा योग्य वापर करायचा आहे. सेकंड पहा, सेंटेन्स जे दिलेलं आहे, द टीचर सेड व्हॉट्स युअर नेम. या ठिकाणी पहिलं जे लेटर असेल टी ते कॅपिटल करावं लागेल. त्याच्यानंतर व्हॉट्स युअर नेम ह्याचं सुद्धा W कॅपिटल करावं लागेल. पहा, आन्सर अशा पद्धतीने असेल, द टीचर सेड, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे. त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये ते जे राहिलेलं वाक्य आहे व्हॉट्स युअर नेम ते लिहायचं आहे बघा. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, कारण व्हॉट्स युअर नेम इट इज अ WH क्वेश्चन. अशा पद्धतीने हे आन्सर असेल. व्हॉट्सचं सुद्धा W जे आहे ते कॅपिटल लिहावं लागेल. त्यानंतर फोर्थ पहा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर इन द वर्ड रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे आपल्याला या रिप्रेझेंटेटिव्ह शब्दापासून 4 शब्द तयार करायचे आहेत बघा. कमीत कमी त्याच्यामध्ये 3 लेटर्स पाहिजे एकेका शब्दामध्ये. तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे हिडन वर्ड्स आहेत म्हणजे जे लेटर्स आहेत त्याच्यापासून नवीन शब्द आपण अशा पद्धतीने करू शकतो, प्रेझेंट, पेट, एअर, अँट. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन पहा, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. हँडरायटिंग हा जो शब्द आहे त्याच्याशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचे आहेत. एक एक्झाम्पल दिलेलं आहे, जसे की हँडरायटिंग कशी असते बघा, इम्प्रेसिव्ह हँडरायटिंग. बरोबर आहे. तर त्यानुसार आणखी जे वर्ड्स आहेत ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, गुड, त्याच्यानंतर नाईस, त्याच्यानंतर ॲट्रॅक्टिव्ह, त्याच्यानंतर नीट. कारण हँडरायटिंग हे नाऊन आहे पहा, आणि हे जे रिलेटेड वर्ड्स आहेत ते सर्व ॲडजेक्टिव्ज आहेत. बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 पहा, या ठिकाणी कंप्लीट द वर्ड चेन वर्ब्स, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. तर या ठिकाणी क्रियापदाची जी वर्ब चेन आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. वर्ब्सची पहा, ॲक्सेप्ट. म्हणजे ॲक्सेप्टमध्ये टी हा जो शेवटचा शब्द आहे, लेटर आहे, त्याच्यापासून नवीन वर्ब तयार करायचा आहे. पहा, टॉक. आता टॉकमध्ये शेवटचे लेटर के आहे, त्याच्यापासून नवीन वर्ब काय असेल, कीप. त्याच्यानंतर प्रे, त्याच्यानंतर यॉन. अशा प्रकारे आपण ही जी वर्ब चेन आहे ती आपण कंप्लीट केलेली आहे.
इफ यू राईट द आन्सर इन द प्रॉपर वे यू गेट 2 मार्क्स. त्यानंतर बी पहा, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन. या ठिकाणी ए किंवा म्हणजे ए आहे बी आहे कोणताही एक सोडवायचं आहे त्याच्यामध्ये. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू रूट आउट. म्हणजे या ठिकाणी टू रूट आउट ही जी फ्रेज आहे त्याच्यापासून तुम्हाला एक वाक्य तयार करायचं आहे स्वतःचं. पहा या ठिकाणी मी आन्सर लिहिलेला आहे, वी नीड टू रूट आउट करप्शन. त्यानंतर त्याला ऑर आहे बघा, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे या ठिकाणी क्लॉज जे आहे ते ॲड करायचं आहे त्या सेंटेन्सला. वी वॉच्ड द लेटेस्ट मूव्ही विच वॉज अ सुपरहिट. अशा पद्धतीने हे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड ए, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रिफिक्स म्हणजे काय, जो ओरिजिनल शब्द आहे रूट वर्ड आहे त्याच्या अगोदर काही लेटर्स ॲड करणं आणि नवीन शब्द तयार करणं. आणि सफिक्स म्हणजे काय, जो आपल्याला शब्द दिलेला आहे त्याच्यानंतर काही लेटर्स ॲड करणं आणि एक नवीन वर्ड तयार करणं. पहा तर या ठिकाणी इग्नोर, इग्नोरन्स. सेकंड इमॅजिन, इमॅजिनेशन. त्याला ऑर आहे पहा दुसरा क्वेश्चन, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. फर्स्ट आहे इग्नोर, बरोबर. इग्नोर म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. कशा पद्धतीने त्याचं वाक्य तयार होऊ शकतं पहा, यू शुड इग्नोर इट. सेकंड आहे इमॅजिन. इमॅजिन म्हणजे काय, कल्पना करणे. त्याच्यापासून आपलं एक स्वतःचं वाक्य तयार करायचं आहे, वी हॅव टू इमॅजिन द सिच्युएशन. व्हेरी सिम्पल. ओके. आता त्यानंतरचा क्वेश्चन पहा. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे लक्ष द्या. पहा या ठिकाणी कशा पद्धतीने आहे तो क्वेश्चन. सेक्शन सेकंड आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. सेक्शन सेकंड काय आहे, सेकंड ए, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे आपल्याला हा जो पॅसेज आहे, टेक्स्च्युअल पॅसेज आहे, पुस्तकामधीलच पॅसेज आहे, तो रीड करायचा आहे. या ठिकाणी दिलेला आहे पॅसेज तो, आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. पहा सेकंड ए, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅसेज. तर हे वाक्य जे आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. पॅसेजमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्या इन्फॉर्मेशनच्या साह्याने. द मॅन विथ क्रुक्ड लेग वॉज ओल्ड गणपत. फर्स्ट पहा, द मॅन विथ क्रुक्ड लेग वॉज ओल्ड गणपत. सेकंड आहे, समवन सेड दॅट द सेट हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमॅरिंड ट्री. थर्ड, गणपत रॅन टू द बँक स्पीडीली टू विथड्रॉ हिज 1000 रुपीज फ्रॉम द बँक. ओके. त्याच्यानंतर फोर्थ आहे, द क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन. या ठिकाणी बघा मी अंडरलाईन केलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. ते आन्सर आहे, टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेन्झी. त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे लक्ष असू द्या. सेकंड क्वेश्चन पहा काय आहे, व्हॉट वेअर द 4 रूमर्स अबाउट सेठ गोविंदराम. म्हणजे सेठ गोविंदराम यांच्या संदर्भात 4 ज्या रूमर्स होत्या, 4 ज्या अफवा पसरलेल्या होत्या त्या कोणकोणत्या होत्या. पहा या ठिकाणी मी आन्सर लिहिलेला आहे. फर्स्ट आहे, द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. सेकंड आहे, ही हॅड फ्लेड द कंट्री. थर्ड आहे, ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. ओके. थर्ड काय आहे, ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. फोर्थ आहे, ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमॅरिंड ट्री. थर्ड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. म्हणजे कॉलम ए मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे मिनिंग्स म्हणजे अर्थ कॉलम बी मध्ये दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. फर्स्ट आहे स्क्वॅटिंग. स्क्वॅटिंगचं काय असेल बघा, सिटिंग ऑन वन्स हिल्स म्हणजे फोर्थ असेल. त्याच्यानंतर फ्रेन्झीचं थर्ड आहे बघा. फ्रेन्झी म्हणजे काय, वाईल्ड एक्साइटमेंट. त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे एक्साइटमेंट या शब्दामध्ये. थर्ड आहे स्पेक्युलेटिंग. स्पेक्युलेटिंगचं फर्स्ट आहे म्हणजे गेसिंग, तर्क काढणे. त्याच्यानंतर फोर्थ आहे डिलेमा. डिलेमाचं काय असेल सेकंड, डिफिकल्ट सिच्युएशन. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन पहा, डू ॲज डायरेक्टेड.
फर्स्ट आहे ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिराईट द सेंटेन्स युजिंग सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे हे जे वाक्य आहे ते साध्या वर्तमान काळामध्ये लिहायचं आहे. पहा, ही वॉज हायडिंग इन पीपल नगर हे वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे, तर आपल्याला त्याला साध्या वर्तमान काळामध्ये चेंज करायचं आहे. ते आन्सर कसं असेल पहा, ही हाइड्स इन पीपल नगर. कारण सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ जो आहे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, अशा पद्धतीने ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पहा, कॉम्प्लिमेंट पण आहे त्याच्यामध्ये काही त्या वाक्यामध्ये. त्याच्यानंतर सेकंड जे वाक्य आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ही वॉजंट शुअर ही कुड परसुएट द क्राऊड, ॲड अ क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅग करत असताना दिलेलं वाक्य जशाचं तसं लिहायचं आहे, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे. बघा, हे ऑलरेडी वाक्य निगेटिव्हमध्ये आहे, वॉजंट आहे, तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असेल म्हणजे वॉजंटचा आपल्याला वॉज करावं लागेल. आणि ही जे प्रनाऊन आहे, बरोबर आहे, म्हणजे सब्जेक्ट आहे वाक्यामध्ये ही, त्याचं प्रनाऊन तसंच घ्यावं लागेल, हीच घ्यावं लागेल. बघा, सब्जेक्टमध्ये आपल्याला काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही आहे. ही वॉजंट शुअर ही कुड परसुएट द क्राऊड, कॉमा वॉज ही. त्यानंतर पहा, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. पहा त्या पॅसेजवरती, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचा आहे. हॅव यू एव्हर हर्ड अ रूमर दॅट हार्म्ड पीपल, एक्सप्लेन इट. तर त्याचा आन्सर पहा या ठिकाणी मी लिहिलेला आहे. यस, आय हर्ड अ रूमर दॅट हार्म्ड पीपल. इट हॅपन्ड इन अ थिएटर. People had gathered to watch a movie. There was a rumor that fire had caught the theater. People started running hurriedly. Some people got injured in it. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, बी. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट आहे, a big male langur did not intend to kill the baby langur, false. Second, the writer started throwing more stones at the big langur, true. Third, the mother langur was watching her baby being killed, true. म्हणजे सेकंड पण ट्रू आहे, थर्ड सुद्धा कसा आहे, ट्रू आहे. फोर्थ पहा, अकॉर्डिंग टू द कस्टम ऑफ ॲनिमल क्लॅन अ डॉमिनंट मेल प्रोटेक्ट्स अनदर मेल बेबी ऑर अडल्ट, फॉल्स. तर अशा पद्धतीने तो पॅसेज आहे या ठिकाणी आलेला परीक्षेमध्ये. सीन पॅसेज आहे बघा, तुमच्या पुस्तकातीलच हा पॅसेज आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डिड द रायटर सी ऑन द रूफ ऑफ द क्लब हाऊस. व्हॉट डिड द रायटर सी ऑन द रूफ ऑफ द क्लब हाऊस. याचे जे आन्सर आहे ते सेकंड पॅरेग्राफमध्ये आहे बघा. त्या ठिकाणी मी आन्सर मार्क केलेला आहे. आयच्या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल, द रायटर हा शब्द लिहावा लागेल बघा. द रायटर ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. अ बिग मेल लंगूर, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप्स, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स and mercilessly biting it all over with a definite intent to kill. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. राईट फ्रॉम द पॅसेज द अँटनिम्स ऑफ द फॉलोइंग. अँटनिम्स म्हणजे काय, अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द दिलेल्या शब्दांचे लिहायचे आहेत, पॅसेजमधून लिहायचे आहेत बघा, म्हणजे उतार्यामध्ये ते शोधायचे आहेत. फर्स्ट आहे मर्सीफुली, त्याचा अँटनिम असेल बघा मर्सिलेसली, म्हणजे मर्सिलेसली हा शब्द पॅसेजमध्ये आहे. त्याच्यानंतर सेकंड सबमिसिव्ह, ॲग्रेसिव्ह. थर्ड रिकग्नाइज, इग्नोर. फोर्थ ग्रेटर, लेसर. त्याच्यानंतर फोर्थ जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे लक्ष द्या. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट, I started throwing more stones. Begin with more stones were. तर वाक्याची सुरुवात मोर स्टोन्स वरनं करायची आहे.
म्हणजे चेंज द व्हाईसच करायचं आहे बघा या वाक्याचं. मोर स्टोन्स वर बीइंग थ्रोन बाय मी. मोर स्टोन्स वर बीइंग थ्रोन बाय मी. सेकंड, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. रिराईट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तुम्हाला चालू वर्तमान काळामध्ये हे वाक्य लिहायचं आहे. हे सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे बघा दिलेलं वाक्य. तर प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये कसं होतं ते पहा. आय ॲम हिअरिंग अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. त्याच्यानंतर पर्सनल रेस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. डू यू हॅव अ रीडिंग हॉबी? हाऊ डू यू परस्यू इट? येस, आय हॅव अ रीडिंग हॉबी. आय परस्यू इट बाय रीडिंग व्हेरियस काइंड्स ऑफ बुक्स डेली. आय रीड न्यूजपेपर्स रेग्युलरली. आय एन्जॉय रीडिंग अ लॉट. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पहा सेक्शन थर्ड आहे पोएट्रीच्या संदर्भात तो क्वेश्चन आहे पहा. थर्ड ए, रीड द फॉलोइंग स्टांझाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग विथ इन्फॉर्मेशन गिव्हन. फर्स्ट आहे पहा, द ट्विन्स वेअर सिमिलर टू ईच अदर इन फॉर्म अँड फीचर अँड फेस अँड लिम्ब. पुन्हा एकदा पहा, द ट्विन्स वेअर सिमिलर टू ईच अदर इन फॉर्म अँड फीचर अँड फेस अँड लिम्ब. LIMB. सेकंड, द पीपल mistook. Okay, the people mistook twins one for the another. Third, no one knew who was a twin. Fourth, Kit and Kin were puzzled by the brothers' similarity. Second, what was the puzzling thing about the twins? पहा या ठिकाणी मी आन्सर लिहिलेला आहे. Both twins were so much alike in every way that no one could differentiate one from the other. म्हणजे ते जे ट्विन्स होते बघा, ते जे जुळे होते त्यांच्यामध्ये काय पझलिंग थिंग होती, म्हणजे गोंधळाची गोष्ट त्यांच्या बाबतीत कोणती होती, असा प्रश्न आहे. तर आन्सर या ठिकाणी मी लिहिलेला आहे. म्हणजे ते दोन्ही जे ट्विन्स होते ते कसे होते, खूपच सारखेच होते. नो वन कुड डिफरन्शिएट वन फ्रॉम द अदर. Third, write the rhyming pairs from the extract. Limb, him. Brother, another. B question आहे appreciation of the poem. Basket full of moonlight ही पोयम आहे आणि ह्या पोयमवरती काही क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे लक्ष द्या. टायटल म्हणजे शीर्षक. या कवितेचं टायटल पाहू शकता तुम्ही बघा, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. म्हणजे ते आन्सर असेल बास्केट फुल ऑफ मूनलाईट. सेकंड आहे नेम ऑफ द पोएट. त्या कवीचं नाव लिहायचं आहे तुम्हाला, सुनील शर्मा. थर्ड, राईम स्कीम. धिस पोएम इज इन फ्री व्हर्स. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच, रिपिटिशन, ॲलिटरेशन, थीम ऑब्लिक सेंट्रल आयडिया इन 2 to 3 सेंटेन्सेस. पहा या ठिकाणी आन्सर मी लिहिलेला आहे. द पोएम टेल्स अस द कंडिशन ऑफ द माइंड ऑफ द चाइल्ड. ही फील्स लोनली बिकॉज हिज फादर वर्क्स इन अ सिटी. ही वॉन्ट्स टू ब्रिंग लाईट इन द लाईव्स ऑफ द विलेजर्स. सेक्शन फोर्थ आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे हा पुस्तकाच्या बाहेरील पॅसेज या ठिकाणी आलेला आहे. नॉन टेक्स्च्युअल पॅरेग्राफ आहे, 10 मार्कांसाठी. Fourth A, read the following passage and do the activities. First, complete the sentence with the help of information given in the passage. First आहे, in olden days the sages living in forests had done an. या ठिकाणी पहा मी अंडरलाईन केलेला आहे, had done an excellent job of maintaining our forests. Second, dash is an important step. म्हणजे त्या ठिकाणी वन महोत्सव आहे. पहा आन्सर, वन महोत्सव इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन प्रोटेक्टिंग अँड डेव्हलपिंग आवर फॉरेस्ट्स. थर्ड, आवर फॉरेस्ट बरोबर आहे. आवर फॉरेस्ट कव्हर्स 1/5 ऑफ कंट्रीज लँड एरिया. त्याच्यानंतर फोर्थ आहे पहा, फॉरेस्ट्स आर. म्हणजे थर्डचा आन्सर काय असेल, 1/5 असेल बघा. त्या ठिकाणी आवर फॉरेस्ट्स पाहिजे आणि ते कव्हर पाहिजे, शब्द प्रिंट मिस्टेक आहे पहा. आवर फॉरेस्ट्स कव्हर असं पाहिजे त्या ठिकाणी आणि त्याचा आन्सर असेल 1/5
ऑफ कंट्रीज लँड एरिया. म्हणजे अंडरलाईन काय उत्तर काय असेल त्याचं 1/5. त्यानंतर 4th आहे फॉरेस्ट्स आर इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ नॅचरल वेल्थ. त्याच्यानंतर सेकंड, कंप्लीट द वेब विथ सुटेबल वर्ड्स ऑब्लिक फ्रेजेस फ्रॉम द पॅसेज. द वेल्थ सप्लाइड बाय द फॉरेस्ट्स, द टिम्बर, द फ्युएल, द बांबू, मेडिसिनल हर्ब्स. थर्ड, मॅच द अँटनिम्स ऑफ द गिव्हन वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. या ठिकाणी बघा अँटनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. फर्स्ट आहे डिस्ट्रॉय, आन्सर असेल प्रोटेक्ट. डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे आणि प्रोटेक्ट म्हणजे रक्षण करणे. सेकंड अपिअरिंग, त्याचा आन्सर असेल डिसअपिअरिंग. त्याच्यानंतर फॉरेस्टेशन, त्याचा आन्सर असेल बघा बी डिफॉरेस्टेशन. फोर्थ आहे आर्टिफिशियल, त्याचा आन्सर असेल नॅचरल. फोर्थ क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड. या ठिकाणी पहा डू ॲज डायरेक्टेड असा क्वेश्चन आहे. फर्स्ट, forests were ruthlessly cut down in the past few days. Frame a WH question to get the underlined part as an answer. आन्सर वर लिहिलेला आहे मी पहा. How were forests cut down in the past few days? Question mark. Second, they supply the fuel for cooking and the bamboo for paper making. Rewrite the sentence using not only but also. Answer, they supply not only the fuel for cooking but also the bamboo for paper making. त्याच्यानंतर फिफ्थ आहे, व्हाय डू यू थिंक दॅट वन महोत्सव वीक इज ऑर्गनाइज्ड इन जुलै. आन्सर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो पहा, इथे लिहिलेलं आहे मी. फिफ्थ, आय थिंक दॅट वन महोत्सव वीक इज ऑर्गनाइज्ड इन जुलै बिकॉज देर इज अ गुड अमाउंट ऑफ रेनफॉल इन जुलै. वॉटर इज नेसेसरी for the growth of the trees. Plants grow greener with rain water. अशा पद्धतीने ते आन्सर तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर त्या पॅसेजवरती बी क्वेश्चन आहे समरी रायटिंग. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4th A अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. त्याच्यानंतर आता रायटिंग स्किलवरती प्रश्न आहेत. सेक्शन 5th आहे बघा रायटिंग स्किल. 20 मार्क्स, 20 मार्कांसाठी रायटिंग स्किलवरती प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये 5th A आहे लेटर रायटिंग आहे. अशा पद्धतीने तो क्वेश्चन दिलेला आहे पहा लेटर रायटिंगचा. म्हणजे तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही फॉर्मल लेटरसुद्धा लिहू शकता. तुमच्याकडे तो चॉईस आहे, इन्फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर. त्याच्यानंतर पहा बी क्वेश्चन जो आहे B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट आहे डायलॉग रायटिंग. ए प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. फर्स्ट आहे आय लाईक टू ट्रॅव्हल. वेन डिड युअर व्हॅकेशन स्टार्ट. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज युअर फेवरेट पास टाईम. त्याच्यानंतर आहे फ्रॉम द सेकंड. फोर्थ काय आहे फ्रॉम द 2nd ऑफ नोव्हेंबर. म्हणजे या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत, जम्बल्ड आहेत ते. त्यांच्यापासून तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे, डायलॉग या ठिकाणी तुम्हाला फॉर्म करायचा आहे. त्याच्यानंतर बी क्वेश्चन पहा, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. ए आहे विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट. बी काय म्हणेल, माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथमॅटिक्स. म्हणजे तुम्ही मनाने लिहू शकता. या ठिकाणी सॅम्पल आन्सर मी प्रोव्हाइड केलेला आहे. विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट. बी काय म्हणेल, माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथमॅटिक्स. ए व्हाय डू यू लाईक इट. त्या ठिकाणी माझं उत्तर लिहायचं राहिलं आहे बघा. बी काय म्हणेल, आय लाईक इट बिकॉज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता बघा, आय लाईक इट बिकॉज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. त्या ठिकाणी उत्तर माझं लिहायचं राहिलेलं आहे. त्यानंतर ऑर आहे सी क्वेश्चन आहे परत. राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 एक्सचेंजेस ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. त्याला ऑर आहे. ड्राफ्टिंग अ स्पीच आहे बघा, स्पीच ड्राफ्ट करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर 6A आहे. ए काय आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे बघा. नॉन A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट काय आहे, नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे बघा. अशा पद्धतीने तो क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम्स फेस्ड बाय इंडिया टुडे.
वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. सुपरस्टिशन, इलिटरसी, अनएम्प्लॉयमेंट, टेररिझम, ओव्हर पॉप्युलेशन, पॉवर्टी, करप्शन, त्याच्यावरती तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचं आहे. ओके. आणि पॅरेग्राफचं टायटल काय असेल? प्रॉब्लेम्स फेस्ड बाय इंडिया टुडे. ऑर बघा, ऑर प्रश्न आहे त्या ठिकाणी. ऑर क्वेश्चन कोणता आहे? सेकंड आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टेबल. आमला, द पॅसेज इज रिलेटेड टू आमला. या ठिकाणी तुम्ही पॅसेज पाहू शकता. त्याच्यानंतर पहा, म्हणजे अशा पद्धतीने प्रॉपर्टीज आमला अँड इट्स युजेस, म्हणजे त्या पॅसेजच्याद्वारे पॅसेजमधील माहिती या ठिकाणी योग्य पद्धतीने लिहायची आहे. प्रॉपर्टीज ऑफ आमला, युजेस. त्याच्यानंतर बी क्वेश्चन आहे एक्सपांड द थीम आहे. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट काय आहे बघा, न्यूज रिपोर्ट आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. म्हणजे अँड चुकीचं झालेलं आहे, ते अँड पाहिजे. पहा त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. अन ओल्ड मॅन ऑफ 80 कॉट 4 यंग थीव्स. म्हणजे 80 वर्षाच्या माणसाने, म्हाताऱ्या माणसाने 4 तरुण जे चोर आहेत त्यांना पकडलेलं आहे. बरोबर आहे. ते न्यूज रिपोर्ट तुम्हाला काय करायचं आहे? न्यूज रिपोर्टवरती हा प्रश्न आहे. म्हणजे हेडलाईन तुम्हाला रीड करायची आहे दिलेली, आणि एक न्यूज रिपोर्ट या ठिकाणी तयार करायचे आहे त्या खालील मुद्द्यांच्या आधारे. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो, शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. त्याला ऑर दुसरा क्वेश्चन आहे पहा, म्हणजे स्टोरी रायटिंगचा क्वेश्चन आहे. कंप्लीट द स्टोरी with the help of given beginning. Suggest a suitable title. Once upon a time there lived an old woman in a village. She decided to go to her daughter living beyond a thick forest. डॅश डॅश डॅश. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्टोरी डेव्हलप करायची आहे. स्टोरीची जी बिगिनिंग आहे ती या ठिकाणी दिलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. सेक्शन 6 आहे पहा, स्किल डेव्हलपमेंट. आणि 7th क्वेश्चन आहे ट्रान्सलेशन. A. Translate the following words into your medium of instruction any 4. फर्स्ट आहे ब्युटिफुल, सुंदर. सेकंड पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व. थर्ड इव्हिनिंग, प्रिंट मिस्टेक झालेली आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे. कसं पाहिजे बघा, इव्हिनिंगची स्पेलिंग EVENING. इव्हिनिंग म्हणजे सायंकाळ. फोर्थ आहे इम्पॉर्टंट, महत्त्वाचे. फिफ्थ आहे प्यून, प्यून म्हणजे काय? शिपाई. सिक्स्थ आहे ज्वेलर, सोनार. B. Translate the following sentences into your medium of instruction any 4. First, the innocent boy cried for help. निष्पाप मुलगा मदतीसाठी ओरडला. Second, his work saved him. त्याच्या कामाने त्याला वाचवले. Third, where are you going with your luggage? Where are you going with your luggage? तू तुझ्या सामानासोबत कुठे जात आहेस? तू तुझ्या सामानासोबत कुठे जात आहेस? फोर्थ, ओपन द विंडो ऑफ युअर माइंड टू सी दिस. हे पाहण्यासाठी तुझ्या मनाची खिडकी उघड. सी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. द चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. सेकंड, व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. सेकंड, व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा तेथे मार्ग. अशा पद्धतीने बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा प्रथम सत्राचा पेपर अभ्यासलेला आहे. अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.